अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आषाढ महिना संपायला आता फारच थोडे दिवस उरले आहेत. अनेकांना कदाचित हे देखील जाणवत नसेल की या महिन्यामध्ये काही अशा सेवा, काही असे कुळाचार आणि काही अशा परंपरा असतात ज्या वर्षातून फक्त एकदाच करण्याची संधी मिळते आणि जर त्या राहून गेल्या तर पुढे पूर्ण वर्षभर पुन्हा त्या करण्याची वेळ येत नाही. म्हणूनच आजचा हा विषय प्रत्येक घरासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी आणि विशेषतः आपल्या कुळदेवीवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आज आपण शांतपणे जाणून घेणार आहोत की आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणकोणत्या सेवा करण्याची परंपरा आहे, कुळदेवीचा मानपान कसा करावा, देवीची ओटी का भरावी, सवाष्णी भोजनाचे महत्व काय आहे, तसेच जरीमरी आई, साती असरा आणि म्हसोबा महाराज यांच्या संदर्भातील परंपरा काय सांगतात. चला भगवंताचे नामस्मरण करून विषयाला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, आता आषाढ महिना संपत आला आहे. आणखी काही दिवसांमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, व्रतांचा आणि पूजेचा महिना. पण त्याआधी आषाढ महिन्यातील काही सेवा पूर्ण करणे ही अनेक घरांची जुनी परंपरा आहे. आपण सर्वजण या महिन्यामध्ये अनेक सण अनुभवले. आषाढी एकादशी आली, गुरुपौर्णिमा आली, अनेकांनी आपल्या गुरूंची सेवा केली, मंदिरात जाऊन दर्शन घेतले, नामस्मरण केले. परंतु या सर्वांबरोबरच या महिन्यात आणखी एक अत्यंत महत्वाचा काळ येऊन गेला, तो म्हणजे गुप्त नवरात्र. अनेकांना शारदीय नवरात्र माहीत असते. चैत्र नवरात्र देखील सर्वजण मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात. पण आषाढ महिन्यात येणाऱ्या गुप्त नवरात्राकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. मात्र आपल्या परंपरेमध्ये या काळाला देखील तितकंच महत्व दिलं गेलं आहे. याच काळात अनेक भक्त आपल्या कुळदेवीच्या सेवेसाठी मूळ पीठावर जातात, देवीचा मानपान करतात, दर्शन घेतात, आपल्या घरासाठी, लेकरा बाळांसाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या मंगलासाठी प्रार्थना करतात. अनेक घरांमध्ये आजही ही परंपरा अगदी श्रद्धेने पाळली जाते. प्रत्येक घराची एक वेगळी पद्धत असते. काही घरांमध्ये आषाढ महिना लागला की घरातील एक तरी व्यक्ती कुळदेवीच्या मूळ पीठावर जाते, देवीची ओटी भरते, दर्शन घेते, कुळाचार पूर्ण करते. ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली असते. परंतु प्रत्येकालाच मूळ पीठावर जाणं शक्य होतच असं नाही. अंतर जास्त असतं, कामाची अडचण असते किंवा इतर काही कारणांमुळे जाणं शक्य होत नाही. अशा वेळी मनात खंत ठेवण्याची गरज नाही. जर मूळ पीठावर जाता आलं नाही तर आपल्या जवळपास जे कुळदेवीचे मंदिर असेल तिथे जाऊन देखील देवीचे दर्शन घेता येते. श्रद्धेने देवीची ओटी भरता येते. मनापासून नमस्कार करून तिच्या चरणी प्रार्थना करता येते. कारण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. देवीची ओटी भरणं ही केवळ एक परंपरा नाही, तो आपल्या कुळदेवीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आपल्या घरात जे उपलब्ध असेल, खण, नारळ, ब्लाउज पीस, ओटीचे इतर साहित्य, त्यातून देखील श्रद्धेने ओटी भरली तरी देवी आपल्या भक्ताचा भाव स्वीकारते. यामध्ये दिखावा नसतो, महत्व असते ते फक्त भक्तीचे. याच महिन्यात आणखी एक सुंदर परंपरा अनेक घरांमध्ये पाळली जाते, ती म्हणजे सवाष्णी भोजन. अनेक ठिकाणी असं मानलं जातं की एखाद्या सवाष्णीला देवीचे स्वरूप मानून तिचा सन्मान करावा, तिला आदराने भोजन द्यावं, तिची ओटी भरावी. हा सन्मान म्हणजे प्रत्यक्ष देवीचाच सन्मान मानला जातो. प्रत्येक समाजाची, प्रत्येक गावाची आणि प्रत्येक घराची पद्धत वेगळी असू शकते. म्हणून आपल्या घरात जी परंपरा चालत आली आहे ती श्रद्धेने पाळणं हेच सर्वात योग्य मानलं जातं. स्वामी भक्तांनो, आषाढ महिन्यात आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण. गुरुपौर्णिमेमुळे अनेक ठिकाणी गुरूंच्या सेवेमध्ये भक्त हे व्यस्त असतात. अनेक मंदिरांमध्ये आणि भक्तांच्या घरी दुर्गा सप्तशतीचे पठणही झालेले असते. पण जर तुमच्याकडून अद्याप हे पारायण झाले नसेल तर उरलेल्या दिवसांमध्ये रोज थोडे थोडे वाचन करून देखील हे पारायण तुम्ही पूर्ण करू शकता. रोज 2 अध्याय वाचले तरी काही दिवसांमध्ये संपूर्ण ग्रंथाचे पारायण पूर्ण होऊ शकते. यामागे घाई नसते, महत्व असते ते सातत्याचं आणि श्रद्धेचं. या सेवेमुळे आपल्या कुळदेवीचे स्मरण होते, तिच्या चरणी आपली भक्ती अर्पण होते आणि मनाला देखील एक वेगळी शांतता लाभते.
म्हणून अजून वेळ असेल तर ही सेवा नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. स्वामी भक्तांनो, आषाढ महिना म्हटला की आणखी एक गोष्ट अनेक भक्तांच्या कानावर पडते, ती म्हणजे साती आसरा, ज्यांना अनेक ठिकाणी माऊल्या असं देखील म्हटलं जातं. आपापल्या भागानुसार नाव बदलतं, परंपरा बदलते, परंतु श्रद्धा मात्र तीच असते. या काळात त्यांच्या ठिकाणी जाऊन नारळ अर्पण करणे, नैवेद्य दाखवणं आणि मनापासून प्रार्थना करणं अशी अनेक ठिकाणी प्रथा आहे. पाण्याजवळ असलेल्या अशा ठिकाणांचा मान राखला जातो, श्रद्धेने नमस्कार केला जातो. ही आपल्या संस्कृतीतील एक जपलेली परंपरा आहे. स्वामी भक्तांनो, आता आपण आणखी एका महत्वाच्या परंपरेबद्दल जाणून घेऊया. आषाढ महिना म्हटलं की अनेक घरांमध्ये जरी मरी आई या नावाचा उल्लेख आवर्जून केला जातो. प्रत्येक गावची, प्रत्येक समाजाची आणि प्रत्येक कुटुंबाची परंपरा वेगळी असली तरी अनेक ठिकाणी हा महिना जरी मरी आईच्या मानपानासाठी महत्वाचा मानला जातो. लहानपणी आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींकडून आपण अनेकदा असे ऐकले असेल, मुलांना जरी मरी आईच्या दर्शनाला घेऊन जा, गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवा, आईचा आशीर्वाद घ्या. ही श्रद्धा आहे. ही आपल्या पूर्वजांकडून चालत आलेली परंपरा आहे. विशेषतः घरातील लेकरा बाळे निरोगी राहावीत, त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये, त्यांना सुख, समाधान आणि आरोग्य लाभावे या भावनेतून अनेक कुटुंबे जरी मरी आईचा मानपान करतात. स्वामी भक्तांनो, आपल्या परंपरेमध्ये एक गोष्ट नेहमी दिसून येते, ती म्हणजे भावाला सर्वाधिक महत्व. कोणतीही सेवा केवळ रीतिरिवाज म्हणून न करता मनापासून केली तर तिचे समाधान वेगळेच असते. म्हणूनच जरी मरी आईच्या ठिकाणी जाऊन नमस्कार करणे, श्रद्धेने नैवेद्य अर्पण करणे आणि आपल्या लेकरांसाठी तिच्या चरणी प्रार्थना करणे अनेक भक्त आजही आवर्जून करतात. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. सर्वांच्या घरातील पद्धती सारख्या नसतात. काही ठिकाणी जरी मरी आईला नैवेद्य दाखवला जातो, काही ठिकाणी कुळदेवीला, काही ठिकाणी ग्रामदैवताला, तर काही ठिकाणी महालक्ष्मी मातेला. म्हणून दुसऱ्यांची पद्धत पाहून स्वतःची परंपरा बदलण्याची आवश्यकता नाही. आपल्या घरात आपल्या पूर्वजांकडून जी पद्धत चालत आली आहे तीच श्रद्धेने पुढे नेणं हेच अधिक महत्वाचं आहे. आषाढ महिन्यात अनेक घरांमध्ये आखाड तळणे ही परंपरा देखील पाळली जाते. याचा अर्थ देवीसाठी तळणीचा नैवेद्य तयार करणे. घरात वरम भात बनवला जातो, मेथीची भाजी केली जाते, गोड पुऱ्या किंवा दशम्या तयार केल्या जातात, खीर केली जाते, तसेच भजे किंवा इतर तळणीचे पदार्थ करून देवीला नैवेद्य दाखवला जातो. यालाच अनेक ठिकाणी आखाड तळणे असं म्हणतात. आजकाल काही मंदिरांमध्ये नैवेद्य तिथेच दाखवून तो परत घरी आणण्याची पद्धत आहे, तर काही ठिकाणी मंदिरातच नैवेद्य अर्पण केला जातो. काही ठिकाणी गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवतात, तर काही ठिकाणी दही भाताचा देखील नैवेद्य अर्पण केला जातो. म्हणून पुन्हा एकदा तेच, तुमच्या घरात जी परंपरा आहे तीच श्रद्धेने पाळा. स्वामी भक्तांनो, आषाढ महिना संपल्यानंतर अनेकदा मनात एकच गोष्ट राहून जाते, अरे ही सेवा करायची राहून गेली, देवीची ओटी भरायची राहिली, दर्शन घ्यायचं राहिलं, अशी हुरहुर मनात राहू नये. म्हणून उरलेल्या दिवसांमध्ये शक्य तेवढ्या सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता आणखी एक महत्वाचा विषय, तो म्हणजे म्हसोबा महाराजांचा मान. अनेक शेतांमध्ये, मळ्यांमध्ये किंवा गावाजवळ म्हसोबा महाराजांचे स्थान असते. अनेक ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये त्यांच्या ठिकाणी जाऊन नारळ फोडण्याची प्रथा आहे. दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. मनापासून नमस्कार करून कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना केली जाते. आपल्या घरातील व्यक्ती सुरक्षित राहाव्यात, रोजचा प्रवास सुखरूप व्हावा, सर्वांवर कृपा राहावी या भावनेने अनेक भक्त ही सेवा करतात. काही भागांमध्ये वेगवेगळ्या श्रद्धा आणि वेगवेगळ्या प्रथा दिसतात. कोठे लिंबू ठेवण्याची पद्धत असते, कोठे इतर काही परंपरा असतात. प्रत्येक समाज आपापल्या श्रद्धेनुसार त्या पाळत असतो. म्हणून कोणाच्या श्रद्धेचा अपमान न करता आपल्या घरातील परंपरेप्रमाणे सेवा करणं हेच योग्य आहे. स्वामी भक्तांनो, या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये एक गोष्ट मात्र विसरू नका, कुळदेवीची ओटी. मूळपीठावर जाणं शक्य असेल तर अतिशय उत्तम, नसल्यास जवळच्या मंदिरात जा आणि तेही शक्य नसेल तर घरात श्रद्धेने देवीसमोर ओटी अर्पण करा. खण, नारळ, ब्लाउज पीस किंवा घरात उपलब्ध असलेल्या ओटीच्या साहित्याने देवीचा मानपान करा. कारण देवीला वस्तूंची नाही तर भक्ताच्या भावाची अपेक्षा असते. घरात लहान मुलं असतील तर त्यांना देखील देवीच्या दर्शनाला घेऊन जा.
लहान वयात संस्कार रुजवले तर देव, धर्म आणि परंपरेविषयीचा आदर आपोआप वाढत जातो. हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. स्वामी भक्तांनो, आता आषाढ महिना संपायला अगदी थोडेच दिवस उरले आहेत. श्रावण महिन्याचे मंगल आगमन होण्यापूर्वी जे काही आपल्या घराच्या परंपरेनुसार करायचं आहे ते मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कुळदेवीचा मानपान, दुर्गा सप्तशतीचे पारायण, सवाष्णी भोजन, जरीमरी आईचा मान सन्मान, साती आसरांचा मान, म्हसोबा महाराजांना नमस्कार आणि आपल्या घरातील ज्या ज्या परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत त्या श्रद्धेने जपा. शेवटी एवढीच प्रार्थना, आई भगवतीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. घरात सुख, समाधान आणि मंगल वातावरण नांदो. लेकरा बाळांना उत्तम आरोग्य लाभो आणि आपल्या सर्वांकडून अशीच भक्ती, सेवा आणि परंपरेचे पालन अखंडपणे घडत राहो. हीच स्वामींचरणी प्रार्थना. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.